आई, तू म्हणत होतीस ना माझे लग्नाचे वय झाले आहे, आता माझं लग्न करावं लागेल. मग कर ना माझं लग्न. मी एका मुलीवर प्रेम करतो. मला त्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. आपला मोठा मुलगा आदिराजचे असे अचानक बोलणे ऐकून अनुसयाताई गोंधळून गेल्या. पण काही क्षणात त्या स्वतःला सावरून म्हणाल्या, आदिराज, असली प्रेमाची भानगड वगैरे या घरात चालणार नाही. तुला लग्न तर करावेच लागेल, पण तुझे बाबा आणि मी आम्ही जी मुलगी पसंत करू त्या मुलीसोबत तुला लग्न करावं लागेल. अगं आई, मुलगी शोधण्यापेक्षा जी मुलगी मला आवडते त्या मुलीचा विचार करायला काय हरकत आहे? जर ती मुलगी तुम्हाला आवडली नाही किंवा तिच्यात काही कमी वाटली तर तुम्ही पुढचा विचार करू शकता. पण ती मुलगी पाहिली नाहीस, तिच्या कुटुंबाविषयी तुला काहीच माहिती नाही, तरी सुद्धा तू लगेच नकार का देतेस? अरे बाळा, ज्या मुली देखण्या मुलांना आपल्या नादाला लावतात ना, त्यावरूनच त्या मुलींचे संस्कार दिसतात. हे बघ आई, मला संस्काराच्या गोष्टी वगैरे शिकवू नकोस. माझे प्रामाणिक मत फक्त एवढंच आहे की तुम्हाला माझं लग्न करून द्यायचे असेल तर मला जी मुलगी आवडते ती मुलगी एकदा बघायला काय हरकत आहे? अनुसयाताईंचा मोठा मुलगा आदिराज काही केल्या ऐकत नव्हता. अनुसयाताईंचे ठाम मत होते की जी मुलं अथवा मुली प्रेम वगैरे करतात ते पुढे व्यवस्थित संसार करत नाही. म्हणून अशा मुलीला आपल्या मुलासाठी त्यांचा स्पष्ट नकार होता. पण आपलाच मुलगा हट्ट करू लागल्यामुळे अनुसयाताईंना नाईलाजाने त्या मुलीची चौकशी करून तिच्या घरी जावे लागले. जेव्हा अनुसयाताईंनी त्या मुलीची चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की त्या मुलीच्या घरचे लोक खूप श्रीमंत आहेत आणि त्यांना दोनच मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं घराणं एवढं श्रीमंत, त्यात एकुलती एक मुलगी आहे, हे जेव्हा अनुसयाताईंना समजले तेव्हा मात्र अनुसयाताई त्या मुलीला आपली सून म्हणून स्वीकारण्याविषयी सकारात्मक विचार करू लागल्या. गौतमराव आणि अनुसयाताई एकदा अधिराजला आवडलेल्या मुलीच्या घरी गेले. त्या मुलीचे नाव मंजिरी होते. मंजिरीच्या बाबांचे घर नव्हते तर एक मोठा बंगलाच होता. तो भव्य बंगला पाहिल्याबरोबर अनुसयाताई खूप खुश झाल्या. त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या, मुलाने लाखात एक मुलगी पसंत केली आहे. मंजिरीचे बाबा त्या शहरातील मोठे बिल्डर होते. बंगल्यात प्रवेश करताच मंजिरीच्या घरातील सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी समोर उभे होते आणि इतर सर्व व्यवस्थेसाठी नोकर होते. मंजिरीच्या घरची व्यवस्था, त्या माणसांचे राहणीमान पाहून अनुसयाताईंना वाटू लागले की याच घरातील सून करायला हवी. थोडा वेळ बसल्यानंतर मंजिरीला दाखवण्यात आलं. तेव्हा मंजिरीला पाहता क्षणी अनुसयाताईंनी ठरवलं की दुसरी कोणी नाही, हीच मुलगी आपली सून होणार. मुला मुलीची पसंती तर होतीच, फक्त घरच्यांना मुलगी दाखवून दोन्ही घराचा होकार मिळवल्यावर पुढची बोलणी करायची होती. अनुसयाताईंना मंजिरी खूप आवडली होती. त्यांना तर तिथेच लग्नाची बोलणी करून नातं पक्क करायचं होतं. परंतु गौतमराम काहीच बोलले नाहीत. त्यामुळे त्या दिवशीचा कार्यक्रम तिथेच संपवून राव आणि अनुसयाताई आपल्या घरी यायला निघाले. पण निघताना त्यांनी मंजिरीच्या कुटुंबियांना सांगितले की आम्ही 2 दिवसांमध्ये तुम्हाला आमचा निर्णय कळवू. गाडीत बसल्यानंतर मंजिरीताई गौतमरावांना म्हणाल्या, अहो, तुम्हाला ती मुलगी सून म्हणून आवडली नाही का? गौतमराव अगदी शांत स्वरात म्हणाले, अगं, मुलगी आपल्याला आवडण्याचा आणि न आवडण्याचा प्रश्न नाही. आवड निवड ही मुलांची असते. आपल्याला फक्त हे पाहायचं असतं की मुलगी किती शिकलेली आहे, ती काय करते आणि मुळात मुलीवर कसे संस्कार आहेत. मला ही मुलगी सून म्हणून आवडली असली तरी मी विचार करत होतो की ही मुलगी लहान असल्यापासून खूपच श्रीमंतीत वाढलेली आहे. अशा मुली लग्नानंतर सुद्धा खर्च करताना किंवा मोठ्या माणसांबरोबर बोलताना विचार करत नाहीत, कारण अशा मुलींना कधी खर्चाची चिंता नसते किंवा मोठ्या माणसांची भीती नसते. त्या नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणे वागत असतात. त्यांच्या वागण्याने समोरच्याला काय फरक पडतो की नाही याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. तिथे एक गोष्ट तुझ्या निदर्शनास आली का? त्या घरात उपस्थित असणाऱ्या लोकांपैकी एकाने सुद्धा आपल्याला नमस्कार केला नाही. इतरांचं जाऊ दे, पण त्या मुलीने सुद्धा वाकून नमस्कार करण्याचे कष्ट घेतले नाहीत. अहो, तुम्ही असे कसे म्हणता? त्या मुलीने तर आपल्याला नमस्कार केला. अगं हो, पण तिने आपल्याला कसा नमस्कार केला? उभ्यानेच हात जोडले. अशा कृतीला नमस्कार म्हणत नाही. अनुसया, लग्नानंतर आपण तिचे दुसरे आई बाबा होणार आहोत. आई बाबा म्हणजे देवाचे रूप मानले जाते. अशा व्यक्तींना नमस्कार करताना नेहमीच त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला जातो. पण तिथे असे काही घडताना तू पाहिलेस का? अनुसयाताई गौतमरावावर रागवत म्हणाल्या,
अहो, आत्ताच्या आधुनिक मुली असल्या गोष्टी करत नाहीत. पूर्वी सुहासिनी म्हटली की डोक्यावरचा पदर खाली यायचा नाही. पण आजकालच्या मुली साडी नेसत नाहीत. जास्त करून त्या आधुनिक कपडे घालतात. आता जग बदलत चाललं आहे, तरी आपण जुन्या गोष्टीमध्ये अडकून राहायचं का? गौतमराव म्हणाले, मला कोणत्याही गोष्टीत अडकून राहायचं नाही किंवा काय चांगले काय वाईट यामध्ये सुद्धा पडायचं नाही. पण काळ कोणताही असला तरी संस्काराची पायामल्ली झालेली नसावी एवढंच मला वाटते. अहो, ते राहू द्या. मला फक्त एवढंच सांगा की आपल्या आधिराजला तर मंजिरी आवडली आहे. आता आपण पुढे कोणता निर्णय घेणार आहोत? त्या लोकांना आपला निर्णय कळवायचा आहे ना. घरी जाऊन आपण सर्व एकत्र बसूया. त्यानंतर सर्वानुमते जे काही ठरेल तो निर्णय आपण त्या मुलीच्या घरी कळवू. त्या दिवशी रात्रीचं जेवण झाल्यानंतर अनुसया ताईंनी सर्वांना एकत्र बसवले आणि मंजिरीचा विषय काढला. मंजिरीचा विषय निघाल्याबरोबर कोणी काही बोलल्या अगोदरच आदिराज म्हणाला, आई बाबा, तुम्ही आज मंजिरीच्या घरी जाऊन आलात. मंजिरीला पाहून तिच्या कुटुंबियांना भेटलात. तिथे तुम्हाला मुलीमध्ये किंवा कोणत्या गोष्टीची कमी दिसली का? नाही ना. मग विलंब का करायचा? आता मात्र गौतमरावांची आई आदिराजची आजी आपल्या नातवाला म्हणाली, हे बघ आदिराज, ती मुलगी तुला आवडली आहे हे खरं आहे, पण ती मुलगी या घराची सून होण्यालायक आहे की नाही याचा विचार तुझे बाबा आणि आई करतील. त्यांनी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत. मग आजी, मी तेच तर म्हणत आहे. आई बाबा जाऊन आलेत, त्यांना तर कोणत्या गोष्टीची कमी दिसली नसेल. तर मग विषय संपलाच ना. जास्त चर्चा करण्याची गरज काय? अनुसयाताई लगेच आपल्या सासूबाईंना उद्देशून म्हणाल्या, आई, आदिराज बरोबर बोलत आहे. मी आणि गौतमरावांनी येताना गाडीमध्ये सुद्धा चर्चा केली. एकंदरीत मुलीकडची सर्व परिस्थिती अगदी योग्य आहे. मी तेच तर म्हणत आहे तुम्हा दोघांना. आणि आदिराजला ती मुलगी आवडली असेल तर आपल्या बाजूने होकार कळून पुढची बोलणी करू शकता. आजी असं म्हणाल्याबरोबर आदिराज म्हणाला, आई, मग पुढची बोलणं करण्यासाठी कधी जाणार आहात? तसं मी मंजिरीच्या आईबाबांना कळवतो. मधल्या दिवशी तर जाता येणार नाही. रविवारच योग्य आहे. रविवारी जायचे ठरले, पण या चर्चेत गौतमराव एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. रविवारी जाऊन लग्नाची तारीख आणि देण्यात घेण्याच्या गोष्टी करून 1 महिन्यानंतरची लग्नाची तारीख ठरवण्यात आली. ठरलेल्या तारखेला आदिराज आणि मंजिरीचे लग्न पार पडले. मंजिरीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. लग्नातील व्यवस्था पाहून आलेले वराडी खुश झाले होते. घरात नाचून आली तरी आदिराजची आजी अजूनही नियमितपणे आश्रमात जाऊन तिथल्या लोकांना मदत करायची. त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायची. आदिराजच्या लग्नाच्या गडबडीमध्ये एकदा आजींना आश्रमात जायला उशीर झाल्यामुळे त्यांनी आपला दुसरा नातू राजेशला आश्रमात सोडायला नेले होते. त्यावेळी राजेशची नजर त्या आश्रमात काम करणाऱ्या नीलमवर पडली आणि पाहता क्षणी ती त्याच्या नजरेत भरली. त्या दिवशी पहिलीच वेळ होती आणि जास्त वेळ मिळाला नाही, म्हणून आज राजेश स्वतःहून आपल्या आजीला म्हणाला, आजी, तुला आश्रमात जायचं आहे ना? चल, मी तुला सोडायला येतो. आजी म्हणाली, नको रे बाळा, त्या दिवशी मी आश्रमात नेण्यासाठी एक पदार्थ बनवला होता. तो थंड होऊ नये म्हणून मी तुला घेऊन गेले होते. आज तुला येण्याची काही गरज नाही. तरीही राजेश आपल्या आजी बरोबर निघालाच. आज त्याने आश्रमात पोहोचल्याबरोबर नीलमला नीट पाहिले. तिची कामं करण्याची पद्धत आणि लोकांबरोबर तिचे आपुलकीने बोलणे पाहून ती त्याला लगेच आवडू लागली होती. ह्या वेळेला राजेशने नीलम बरोबर स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोघांचे बोलणे सुद्धा झाले. नीलम बरोबर बोलून त्याला खूप बरे वाटले. राजेश आता सतत नीलमचाच विचार करू लागला होता. त्यामुळे नीलमला भेटण्यासाठी राजेश आता प्रत्येक रविवारी आजीला स्वतः घेऊन जाऊ लागला. आजीला देखील नीलम आवडायची. नीलम एक अनाथ मुलगी होती. आश्रमात ती जरी कामाला असली तरी तिची काम करण्याची पद्धत, प्रामाणिकपणा आणि महत्वाचे म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिच्या चेहऱ्यावरचं हास्य सर्वांना तिच्याकडे आकर्षित करून घ्यायचं. कधीही कोणत्या कामाला नकार नाही, कोणाला उलट बोलणं नाही. अशी व्यक्ती कोणाला आवडत नाही? ती नकळतपणे सर्वांच्या आवडीची होते. त्यामुळे आजींना तशीच आपली नातसून हवी होती. राजेशच्या आजीने त्याच्यासाठी तीच मुलगी पसंत करून ठेवली होती. सोबतच एक गोष्ट आजीच्या लक्षात आली होती की राजेश आपण येऊ नको असं सांगून सुद्धा आपल्याला आश्रमात घेऊन येतो आणि आल्यावर नीलमकडे पाहत राहतो. संधी मिळाली तर तिच्या बरोबर बोलतो. याचा अर्थ त्याला देखील नीलम आवडते. राजेशने जेव्हा आपल्या मनातील गोष्ट आई अनुसया ताईंना सांगितली तेव्हा घरात एकच खळबळ उडाली. त्याचा मोठा भाऊ आदिराज याचे लग्न एका श्रीमंत घरातील मुलीसोबत झाले होते. त्यामुळे अनुसया ताईंच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
आई, मला नीलम आवडते, ती आश्रमात काम करते आणि ती अनाथ आहे, राजेशने धीर एकवटून सांगितले. अनुसयाताईंचा चेहरा रागाने लाल झाला. काय? आश्रमात राहणारी, जिच्या आईबापांचा पत्ता नाही, अशा अनाथ मुलीला मी या घरची सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आदिराजच्या सासरची श्रीमंती पाहिलीस ना तू? राजेश शांतपणे म्हणाला. आई, माणसं फक्त पैशाने श्रीमंत असून चालत नाहीत, तर मनानेही श्रीमंत असावी लागतात. नीलम संस्कारी आहे आणि तिचे मन खूप मोठे आहे. त्याच वेळी राजेशची आजी तिथे आली. त्यांनी राजेशची बाजू सावरून धरली. अनुसया, राजेश योग्य बोलतोय. मी स्वतः नीलमला पसंत केलं आहे. मी वर्षानुवर्ष त्या आश्रमात जाते. ती मुलगी हिऱ्यासारखी आहे. आजींनी शब्द टाकल्यामुळे आणि नेहमी शांत राहणारे गौतमराव देखील म्हणाले. अनुसया, आई वर्षानुवर्ष आश्रमात जाते. तिच्या नजरेत ही मुलगी आली आहे म्हणजे ती चांगलीच असेल, असं म्हणून गौतमरावांनी राजेशला पाठिंबा दिल्यामुळे अनुसयाताईंना माघार घ्यावी लागली. पुढे राजेश आणि नीलमचे लग्न झाले खरे, पण अनुसयाताईंच्या मनातला राग काही गेला नव्हता. नीलम घरात आल्यापासून तिला टोमणे सोबत सोसावे लागत होते. रिकाम्या हाताने या भरल्या घरात आली आहे, आता आमचं घर रिकामं नाही केलं म्हणजे मिळवलं, अशा शब्दात तिचे स्वागत केले. घरातील सर्व कामांचा डोंगर नीलमवर असायचा. दुसरीकडे मोठी सून मंजिरी मात्र लाडकी होती. मंजिरी श्रीमंत घरची होती. ती सतत कुठे ना कुठे फिरायला जायची आणि तिथून सासूबाईंसाठी महागड्या भेटवस्तू आणायची. यामुळे अनुसयाताई तिच्यावर जीव ओवाळून टाकायच्या. या उलट नीलमने थोडा वेळ विश्रांती घेतली तरी सासूबाई तिला मुद्दाम काम सांगून त्रास द्यायच्या. पण नीलमने कधीच पलटवार केला नाही की राजेश किंवा आजीकडे तक्रारही केली नाही. एकदा राजेश कामासाठी दुसऱ्या शहरात गेला असताना मंजिरीच्या भावाच्या लग्नाचे निमंत्रण आले. मंजिरी आधीच माहेरी गेली होती. अनुसयाताई नीलमला घेऊन लग्नात गेल्या. जाताना अनुसयाताई महागडी साडी नेसून गेल्या. ती साडी मंजिरीने सासूबाईंसाठी खास आपल्या भावांच्या लग्नात नेसण्यासाठी घेऊन दिली होती. मंजिरीने नीलमला देखील साडी दिली होती, परंतु ती साधी होती. तिथे गेल्यावर मंजिरीने सासूबाईंचे जंगी स्वागत केले, पण नीलमला मात्र वेगळी वागणूक दिली. मंजिरीने नीलमला बाजूला नेलं आणि काव्यबाजपणे म्हणाली. नीलम, अगं, पाहुण्यांना ज्यूस देण्यासाठी बोलवलेली बाई आजारी पडली आहे. तू माझ्यासाठी हे काम करशील का? तुला वाईट तर वाटणार नाही ना? नीलमने हसून उत्तर दिले. वहिनी, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? हे तर आपल्या घरातीलच कार्य आहे. आपल्या माणसांना मदत करण्यात कसला संकोच? मंजिरीला वाटले की नीलमला ज्यूस वाटायला लावून तिची मान खाली करता येईल आणि ती लोकांच्या नजरेत पडणार नाही. पण घडले उलटेच. नीलम अत्यंत प्रामाणिकपणे आणि आपुलकीने प्रत्येक पाहुण्याकडे जाऊन विचारपूस करू लागली. कोणाला पाणी हवे, कोणाला ज्यूस, तर कोणाला टिश्यू पेपर. तिचा तो विनम्र स्वभाव आणि चेहऱ्यावरचे हास्य पाहून येणारा प्रत्येक पाहुणा प्रभावित झाला. लोक आपापसात कुजबूज करू लागले. ही मुलगी किती साधी पण किती गुणी आहे, किती प्रेमाने चौकशी करते. मंजिरीने नीलमला कमी लेखण्यासाठी जे काम दिले होते त्याच कामाने नीलमने सर्वांचं मन जिंकलं होतं. सासूबाई आणि मंजिरी लांबून सर्व पाहत होत्या. नीलमच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, तर सेवेचा आनंद होता. नीलमचा असा आनंदी चेहरा पाहून मंजिरी आणि अनुसयाताई दोघींचीही चेहरे उतरले. खर तर नीलमला कमी लेखण्यासाठी मंजिरीने तिला हे काम दिले होते, पण मंजिरीचा डाव तिच्यावरच उलटला होता. तेवढ्यात मंजिरीच्या आईची मैत्रीण, जिला मंजिरी श्यामल मावशी म्हणून हाक मारायची, ती मंजिरी जवळ आली आणि नीलमकडे बोट दाखवत म्हणाली. काय ग मंजिरी, तुझ्या आईने ही मुलगी कुठून बोलवली आहे? त्यावर मंजिरी पटकन म्हणाली. मावशी, हिला आईने नाही, हिला मी घेऊन आले आहे. ही आमच्या घरची मोलकरीण आहे. काय म्हणतेस, एवढी चांगली मोलकरीण मिळाली आहे तुला? खरंच खूप गुणी आहे. दिलेलं काम किती प्रामाणिक आणि आपल्याच घरातील काम असल्यासारखी आपुलकीने काम करते आहे. पण तुला सांगते, आजकाल अशी मोलकरीण शोधून सापडत नाहीत. मंजिरीने नीलमचा उल्लेख मोलकरीण असं केल्याबरोबर तिच्या बाजूलाच उभ्या असणाऱ्या अनुसयाताई गालातल्या गालात हसू लागल्या. तर मंजिरी जे काही म्हणत होती ते तिचे सर्व बोलणे नीलमला ऐकायला जात होते, कारण नीलम तिच्यापासून अगदी जवळच तिला दिलेलं काम करत होती. जेव्हा तिने मंजिरीचे असे बोलणे ऐकले तेव्हा नीलमच्या मनाला खूप वाईट वाटले. ती तिथेच लगेच आपल्या जाऊबाईला जाब विचारू शकत होती, परंतु कार्यक्रमामध्ये उगाच आपल्यामुळे व्यत्यय येऊन गोंधळ निर्माण व्हायला नको म्हणून नीलम त्यावेळी काहीच म्हणाली नाही. लग्न समारंभ पार पडल्यानंतर नीलम आणि अनुसयाताई दोघेही आपल्या घरी आल्या. मंजिरी मात्र अजूनही आपल्या माहेरीच थांबली होती. घरी आल्यानंतर नीलमने लगेच अनुसयाताईंना प्रश्न विचारला. आई, मंजिरी वहिनी त्यांच्या भावाच्या लग्नात माझी ओळख घरातील मोलकरीण म्हणून करून दिली.
त्यावेळी तुम्ही त्यांच्या बाजूला उभ्या होतात, तरी सुद्धा तुम्ही त्यांना काहीच म्हणाला नाहीत. उलट तुम्ही गालातल्या गालात हसत होतात. अगं मग तू कोण आहेस? तुझी या घरातील लायकी एका मोलकरणीपेक्षा जास्त नाही. त्यामुळे उगाच माझ्यासमोर तोंड उघडून स्वतःची लायकी काढून घेऊ नकोस. माझी मोठी सून मंजिरी आणि तुझी तुलना होऊ शकते का? तिच्या घरची श्रीमंती, त्यांचे नातेवाईक सर्व आमच्या तोला मुलाचे आहेत. हेच तुझ्या बाबतीत आहे का? नाही ना? मग का उगाच वर तोंड करून बोलत आहेस? मंजिरीने तिच्या भावाच्या लग्नात तुला बोलवली आणि मी तुला बरोबर घेऊन गेले. यासाठी तू आम्हा दोघींचे आभार मानायला हवेस. तर तू नको त्याच गोष्टी करत बसली आहेस. आपल्या सासूबाईंच्या अशा बोलण्यावर नीलम एक शब्द सुद्धा न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. डोळे अश्रूंनी भरले होते. ती विचार करत होती, माझी एवढीच लायकी आहे का? कितीही प्रामाणिकपणे काम केलं तरी त्याला किंमतच नसते का? किंमत फक्त श्रीमंतीलाच असते का? याचा अर्थ जो माणूस जन्मतः श्रीमंत घरात जन्म घेतो, पुढे त्याच माणसाचे सर्व लोक ऐकतात, भले त्याने काही काम करो अथवा न करो. आता आपण काय करायचं? आपलं आयुष्य असंच लाचारीत जाणार का? लग्न अगोदर आश्रमात दिवस काढलेत, पण लग्न झाल्यानंतर असे वाटले होते की दिवस बदलतील, आयुष्यात चांगले दिवस पाहायला मिळतील. पण इथे तर दिवसेंदिवस उलटच घडत आहे. त्या अगोदरच्या दिवसांपेक्षाही हे आयुष्य खूपच त्रासदायक आहे. अगोदर काम होतं पण कुणाचेही टोमणे नव्हते. आता काम पण आहे आणि कामासोबत टोमणे सुद्धा ऐकावे लागतात आणि सतत कोणाच्या तरी दबावाखाली राहावे लागते. हा सर्व विचार करत असतानाच नीलमच्या फोनची रिंग वाजली. फोन उचलताच समोरून आवाज आला. हॅलो, मी वकील रणदिवे बोलत आहे. माझे बोलणे मिस नीलम बरोबर होत आहे का? हो साहेब, मी नीलमच बोलते. नीलम मॅडम, तुम्हाला आज आमच्या ऑफिसमध्ये यावे लागेल. खूप महत्वाचं काम आहे. काम काय आहे ते इथे आल्यानंतर मी तुम्हाला समजावून सांगेन. तुमच्या ह्याच मोबाईल नंबरवर मी माझ्या ऑफिसचा ऍड्रेस पाठवत आहे. एवढं बोलून रणदिवे वकिलांनी फोन ठेवून दिला. आपल्याला वकिलांचा फोन आला आणि एवढा अचानकपणे आपल्याला बोलावून घेतले. वकील साहेबांचं नक्की आपल्याकडे काय काम असेल? याच विचारात नीलम घरातून बाहेर पडली. मोबाईलमध्ये आलेल्या पत्त्यावर ती काही वेळातच पोहोचली. वकील साहेबांच्या ऑफिसमध्ये प्रवेश करताच समोरच रणदिवे वकील बसले होते. त्यांनी नीलमला पाहताच ते म्हणाले, तुम्हीच मिस नीलम आहात का? होय साहेब. बसा. विश्वासराव सावंत तुमचेच आजोबा होते, बरोबर ना? हो साहेब, ते माझ्या आईचे बाबा होते. त्यांच्याच विषयी मला तुमच्या बरोबर बोलायचं आहे. वकील साहेबांचे असे बोलणे ऐकताच नीलम घाबरून म्हणाली, साहेब, ते माझे आजोबा होते हे जरी खरं असलं तरी मी त्यांना समोरून कधीच पाहिलेलं नाही. त्यांचा फोटो मी पाहिलेला आहे आणि त्यांचे आणि आईचे नाते एवढेच काही ते मला त्यांच्याविषयी माहीत आहे. याच्या पलीकडे मला त्यांच्याविषयी काहीही माहीत नाही. मिस नीलम, शांत व्हा. मी तुम्हाला सर्व प्रकरण अगदी सविस्तरपणे समजावून सांगतो. तुमच्या मातोश्री म्हणजे वसुंधरा ही विश्वासरावांची एकुलती एक मुलगी. पण तुमच्या आईने त्यांच्याच घरातील नोकराबरोबर लग्न केले. त्यामुळे विश्वासरावांनी त्यांची एकुलती एक मुलगी असणाऱ्या वसुंधरा सोबतचे आपले सर्व नाते तोडले. पण त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर त्यांना एक बातमी मिळाली की त्यांच्या मुलीला एक मुलगी झाली आहे आणि तिचं नाव तिने नीलम ठेवलं आहे. विश्वासरावांचं वय वाढत चाललं होतं. त्यांच्याकडे खूप संपत्ती होती, पण या संपत्तीला आता कोणीही वारसदार उरला नव्हता. विश्वासरावांची धर्मपत्नी सावित्रीताई तर त्यांच्या मुलीने आपल्याच घरातील नोकराबरोबर लग्न केले या धक्क्यानेच हे जग सोडून गेल्या. आता उतरत्या वयामध्ये विश्वासराव ही सर्व संपत्ती कोणाच्या नावावर करून जाणार होते? त्यांचा आता आपल्या नोकर माणसांवर देखील विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये त्यांच्या नातीच्या नावे सर्व संपत्ती करण्याचे लिहून ठेवले. त्यांची नात म्हणजे तुम्ही स्वतः आहात. याचाच अर्थ विश्वासरावांची सर्व संपत्ती आता तुमच्या नावावर झालेली आहे. वकिलांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर नीलमला आश्चर्याचा धक्काच बसला. तिने स्वतःला चिमटा काढला. मी जे ऐकते ते खरं आहे ना? याची तिने खात्री करून घेतली. वकील साहेबांनी सर्व कागदपत्रे दाखवून त्या कागदपत्रांवर नीलमच्या सह्या घेतल्या आणि सर्व कागदपत्रे नीलमच्या स्वाधीन केली. ती कागदपत्रे घेऊन नीलम घरी आली, पण तिने आपल्या सासूबाईंना याविषयी काहीच सांगितले नाही. त्याच दिवशी राजेश आपले काम पूर्ण करून दुसऱ्या शहरातून घरी आला. तेव्हा मात्र नीलमने ही सर्व गोष्ट आणि ती कागदपत्रे राजेशला दाखवली. राजेशने जेव्हा ती सर्व कागदपत्रे पाहिली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच रात्री राजेश आणि नीलमने निर्णय घेतला की आपण आता ह्या घरात राहायचं नाही. खरं तर नीलमला घर सोडायचे नव्हते, पण राजेश म्हणाला, आई तुझा किती अपमान करते आणि तुझ्याकडून किती काम करून घेते हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहत आलो आहे. पण आपली पडती बाजू होती. आपण जर हे घर सोडले
तर या संपत्तीतील हिस्सा सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणून मी घाबरून राहत होतो. आणि आता नाही, आता एक दिवस सुद्धा या घरात थांबायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुसयाताईंना राजेशने नीलमला मिळालेली संपत्तीविषयी सांगितले आणि आम्ही आता घर सोडून जात आहोत हे देखील सांगितले. त्यावर अनुसयाताई रागातच म्हणाल्या, तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा, परंतु तुम्हाला या घरातील काहीच मिळणार नाही. राजेश म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तेवढ्यात नीलम म्हणाली, आई, मला या घरातील काहीच नको, फक्त काहीतरी एकच मी माझ्यासोबत घेऊन जाईल. हे महाराणी, तुला सांगितलं ना, तुम्हा दोघांना या घरातील काहीच मिळणार नाही. तुझ्या आजोबांचं गाठोडं तुला मिळालं आहे ना, मग जा ना, त्याच्यावर मजा कर. माझ्या घरावर कशाला वाईट नजर टाकतेस. तेवढ्यात राजेशची आजी बाहेर आली आणि राजेशचे बाबा गौतमराव देखील बाहेर आले. आजी समोर आल्याबरोबर नीलमने आजीला मिठी मारली आणि म्हणाली, आई, तुमची परवानगी असेल तर मला फक्त आजींना बरोबर घेऊन जायचं आहे. घेऊन जा. तेवढ्यात गौतमराव म्हणाले, माझ्या आईला या घरात जागा नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. मी सुद्धा माझ्या आईसोबत जाणार. राजेश आणि नीलम, तुम्हाला चालणार आहे ना? राजेश काही बोलणार त्या अगोदरच नीलम म्हणाली, बाबा, तुम्हाला बरोबर घेऊन जाणे हे माझ्या तत्वात बसत नव्हते, म्हणून मी तुमची मागणी आईंकडे केली नाही. पण तुम्ही स्वतः येत असाल आणि आईंची जर संमती असेल तर माझी काहीच हरकत नाही. अनुसयाताई रागातच मोठ्याने ओरडल्या, जा जा, तुम्ही पण जा. थोडं गुळ काय मिळालं, गुळासोबत लगेचच माशा सुद्धा जायला तयार झाल्या. अनुसयाताई रागाच्या भरात आपल्या नवऱ्याला आणि सासूबाईंना काय म्हणत होत्या हे त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं. शेवटी काही वेळात राजेश, नीलम आणि गौतमराव आणि आजी ते घर सोडून निघून गेले. नीलमने नवीन जागी आपला सुंदर संसार थाटला. सोबतच ती गौतमरावांची आणि आपल्या आजस सासूची खूप काळजी घेत होती. इकडे मंजिरी भावाचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी सासरी आली. पाहते तर काय, पूर्ण घर अस्ताव्यस्त पडलं होतं. घराची अशी अवस्था पाहून मंजिरी मोठमोठ्याने नीलमला आवाज देऊ लागली. तिच्या आवाजाने अनुसयाताई बाहेर आल्या. अगं, काय झालं? का तू तिच्या नावाने ओरडत आहेस? अहो आई, ह्या घराची काय अवस्था झाली आहे. कुठे आहे ती नीलम? अगं मंजिरी, ती तर घर सोडून गेली. सोबत आपल्या सासऱ्यांना आणि तुझ्या असंच सासूला सुद्धा घेऊन गेली. आई, मग ही कामं कोण करणार? कोण करणार म्हणजे घरातील सून करणार. हे बघा आई, माझ्याने ही असली कामं होणार नाहीत. अगं, तुझ्याने कामं होणार नाही तर तू एखादी मोलकरीण ठेव. मंजिरीने लगेच दुसऱ्या दिवसापासून एक मोलकरीण ठेवली. पण एवढ्या मोठ्या घराची साफसफाई करताना ती मोलकरीण सुद्धा दमून जायची. म्हणून 2 दिवस काम करून ती सुद्धा काम सोडून निघून गेली. दुसरी मोलकरीण आली. ती जास्तीचे पैसे मागू लागली. एका मोलकरीणीला एवढा पगार कसा द्यायचा हा प्रश्न आता मंजिरीच्या पुढे पडला होता. म्हणून तिने लगेचच आपल्या बाबांना फोन केला आणि म्हणाली, बाबा, तुम्ही दर महिन्याला मला 20,000 रुपये द्या. मंजिरीच्या बाबांच्या बाजूला नवीनच लग्न झालेली तिची वहिनी बसली होती. तिने फोनवरचे मंजिरीचे बोलणे ऐकले. मग मंजिरीचे बाबा काही बोलण्या अगोदरच तिच्या वहिनीने फोन घेतला आणि म्हणाली, हे बघा ननंदबाई, जोपर्यंत माझे लग्न झालं नव्हतं तोपर्यंत या घरातील सर्व कारभार तुमचे आई बाबा पाहत होते. पण आता या घराची कारभारीण मी झाली आहे. त्यामुळे महिन्याकाठी कुणाला किती आणि कशासाठी पैसे द्यायचे हे मी ठरवणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. आणि हो, पुन्हा पैशांसाठी इकडे फोन करायचा नाही. एवढं बोलून मंजिरीच्या वहिनीने फोन ठेवून दिला. मंजिरीच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आपल्या वहिनीचा सर्व राग मंजिरी अनुसयाताईंवर काढू लागली. तुम्हाला काय गरज होती त्या नीलमला दुखवायची? ती फुकटात घरातील सर्व कामं करत होती. आता ती नाही ना, मग तिच्या बदल्यात सर्व कामं तुम्ही करा. अनुसयाताईंना आता आपल्या श्रीमंत सुनेचा खरा चेहरा दिसू लागला होता. म्हणून त्या म्हणाल्या, तू म्हणतेस ना की माझे माहेर खूप श्रीमंत आहे, मग तुझ्या बाबांकडून पैसे घेऊन एखादी मोलकरीण ठेवायला तुला काय अडचण आहे? अहो सासूबाई, तुम्हाला आता काय सांगू, माझ्या भावाचं लग्न झालं आहे आणि त्याच्या बायकोने आल्या सर्व कारभार स्वतःच्या हातात घेतला आहे. कारभारीण झाली आहे म्हणे घराची. मग आता मला पैसे कोण देणार? म्हणून तुम्हाला सांगते, मला लहानपणापासून काम करण्याची सवय नाही. घरातील कामे तुम्ही करत जा. मंजिरीच्या अशा बोलण्याने अनुसयाताईंना घरातील त्यांची किंमत समजली. ज्या अगोदर नीलमला तिची घरातील किंमत काय आहे हे दाखवायच्या, त्याच अनुसयाताईंना आज त्यांच्याच घरातील त्यांची किंमत समजली होती. शेवटी नाईलाजाने अनुसयाताईंनी गौतमरावांना फोन केला आणि म्हणाल्या, अहो, मला सुद्धा तुमच्यासोबत छोट्या सुनबाईकडे यायचं आहे. का ग, तुझी मोठी सून खूप श्रीमंत आहे ना, ती तुला वेगवेगळ्या वस्तू आणून देते, ती तुझे खूप लाड करते, मग तू इकडे कशाला येतेस? तू तिकडे आहेस तीच बरी आहेस.
अहो तुम्हाला काय सांगू, कसली श्रीमंती आणि कसलं काय, नुसता दिखावा. आता म्हणे माहेरकडून 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. असं का म्हणजे? आता तुझ्या सुनेकडून तुला वस्तू मिळणार नाहीत म्हणून तुला इकडे यायचं आहे. तू इकडे येऊन जर नीलमची माफी मागितलीस आणि तिने तुला माफ करून या घरात राहायला जागा दिली तर तू इथे राहू शकतेस, कारण हे घर पूर्णतः सुनबाईचे आहे. त्यामुळे तुला या घरात घ्यायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय तिचा आहे. अनुसयाताई आपली बॅग भरून त्याच दिवशी नीलमच्या घरी पोहोचल्या. त्यावेळी नीलम नुकतीच बाजारात गेली होती. दारावरची बेल वाजवल्याबरोबर गौतमरावांनी दरवाजा उघडला. समोर अनुसयाताईंना पाहून ते म्हणाले, माझी छोटी सून घरात नाहीये, ती येईपर्यंत तुला बाहेरच बसावं लागेल. अनुसयाताई एक शब्द न बोलता आपली बॅग घेऊन घरच्या पायरीवर बसल्या. थोड्या वेळाने नीलम बाजारातून घरी आली. तिने दूरवरूनच पायरीवर आपल्या सासूबाईंना बसलेले पाहिले. त्यामुळे ती लगबगीने घराजवळ पोहोचली आणि म्हणाली, अहो आई, तुम्ही इथे का बसला आहात? घरात चला. नीलमला समोर पाहताच अनुसयाताई उठून उभ्या राहिल्या आणि तिच्या समोर हात जोडत म्हणाल्या, सुनबाई मला माफ कर. मी तुला. अनुसयाताई पुढे काहीतरी बोलतच होत्या, परंतु नीलमने त्यांचे काही न ऐकता त्यांचा हात पकडून अगोदर त्यांना घरात नेलं. सोप्यावर बसून पाणी प्यायला दिलं. त्यानंतर तिने चौकशी केली, आई तुम्ही इकडे अचानक कशा आणि येऊन बाहेर पायरीवर का बसला होतात? घरात यायचं ना. गौतमराव हॉलमध्ये आले आणि म्हणाले, सुनबाई हिने दारावरची बेल वाजवली होती, मी दरवाजा सुद्धा उघडला होता, पण हे घर तुझं आहे, त्यामुळे या घरात कोणाला घ्यायचे किंवा कोणाला घ्यायचं नाही हा अधिकार फक्त तुला आहे, म्हणून मीच तिला बाहेर बसायला सांगितले होते. अहो बाबा, आई काय परक्या आहेत का? आणि हे घर माझे नाही, हे घर आपल्या सर्वांचे आहे. फक्त घर हे घर असायला हवे, नुसत्या 4 भिंती नकोत. घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात दुसऱ्या माणसाविषयी ममत्व भाव असणे गरजेचे आहे. जर एकमेकांविषयी मायाच नसेल तर अशा घरात राहण्याला आणि घराला काय अर्थ आहे? नीलमचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अनुसयाताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या उठून उभ्या राहिल्या आणि नीलमला घट्ट मिठी मारत म्हणाल्या, मुली, तू माझ्या चुका मला सांगून किंवा माझ्यावर ओरडून नाही तर तुझ्या चांगल्या वागणुकीतून दाखवून दिल्यास. असं म्हणतात ना की समोरचा माणूस कितीही वाईट वागला तरी जो माणूस त्याला उलट न बोलता स्वतःच्या चांगल्या वागण्यात कोणताही बदल करत नाही, असे केल्याने समोरच्या माणसाला नकळतपणे त्याची चूक लक्षात येते. अगदी हेच तू माझ्यासोबत केलंस, म्हणून आजपासून तू माझी सून नाहीस तर मुलगी आहेस. अनुसयाताईंच्या तोंडून निघालेले हे शब्द जेव्हा नीलमच्या आजस सासूने ऐकले तेव्हा त्यांचे सुद्धा हृदय भरून आले. त्या म्हणाल्या, जे मला शक्य झालं नाही ते माझ्या नात सुनेने करून दाखवले. त्या दिवसापासून नीलमच्या घरातील सर्व कटुता दूर होऊन तिच्या सासूबाईसह सर्व लोक आनंदाने राहू लागले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशा छान छान कथांसह. धन्यवाद.